आपण पाहत आहात तेज वार्ता। त्यांच्या या अमोल अशा भव्य दिव्य कार्यामध्ये तोला मोलाचा नाही तर सिंहाचा वाटा हा माझ्या आईचा होता, हे मी आपल्याला एक गर्वाने सांगू इच्छितो। किसानाला 3 टाइम अन्न पूर्वी कधी पुरतच नव्हतं आणि जो मिलिटरीतून घरी आला त्याला कधी घरच नव्हतं, ही अशी अवस्था आहे। आणि म्हणून कांद्याच्या बाबतीत माझे मित्र अंधारे महाराजांनी उल्लेख केला, कांद्यामुळे स्लॅबची गरज आली, कांद्यामुळे शेतकरी सुधारला। काही वेळेस कांद्यामुळे शेतकरी डब्यात पण गेला। कांदा थोडा वाढला की शहरच्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं, ही खरी कांद्याची अवस्था आहे। आणि म्हणून सरकारने तो जीवन आवश्यक मध्ये घातला। मध्ये केंद्राने त्याच्यावर बंधन आणलं, आता परवा कांद्याचं ते बंधन उठलंय म्हणून कांद्याला 4-2 रुपये भाव निश्चित वाढलेला आहे। आता कांद्याची सुवर्ण शेती पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, खरं म्हणजे कांदा मुळातच इजिप्त मधून भारतात आलेला आहे। भारतात कांदा असेल पण ओळख इजिप्त देशाने भारताला दिलेली कांद्याची ओळख। आणि आशिया खंडामध्ये कांद्याचं उत्पादन फार होतं, तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानमध्ये कांदा होतो, बांगलादेशमध्ये होतो, तिकडे कमी पडला की इकडचा तिकडं निर्यात आयात चालू आहे। निर्यात बंद झालं की आपण ओढतो, भाव नसतो, कधी कधी 2 रुपये किलो असतो, कधी कधी 50 की शेती शेतकऱ्यांना जो जो माल घ्यावा लागतो त्या सर्व मालाचा खरेदी करण्यासाठी त्याची बाजाराची किंमत ठरवण्यासाठी राज्य शासनाने एक आयुक्तालय नवीन निर्माण करावं। ट्रॅक्टरचं मडकं येऊ, खताची गोणी येऊ, औषधाची बाटली येऊ, त्याचा उत्पादन खर्च किती आहे त्याला 20% नफा द्या आणि राहिलेल्या किमती शेतकऱ्याला वस्तू द्या। बहिणींची आठवण या ठिकाणी आली की आता नाहीच, आणि खरंच त्यांचं प्रेम त्यांच्या मुलांना मिळालं, आमच्या वहिनी असल्यामुळे आम्हाला पण मिळालं। आणि साहजिकच आता मी पाहिले किरण रवी बोलत असताना ते घेऊन त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं। आईची आठवण प्रत्येकाला असतेच, त्यांना असणं स्वाभाविक आहे। त्यामुळं आणि बाबासाहेबांनी सुद्धा खचूनच आता जरी पत्नीचं निधन झालेलं असलं तरी सुद्धा मुलं आणि सुना आहेत, आणखी पुढे 25 वर्षे काम करा, आणखी एखाद्या पिकाला सुवर्ण शेतीसाठी त्याचा संशोधन करा, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो। की सोन्याची शेती, सोनियाची शेती असं नाव द्या पुस्तकाला। सुवर्ण हे काय करायचंय? पिसोडे साहेबांच्या अर्धांगिनीचं नाव सोनाली होतं, सोनू होतं, आणि सोन्याची शेती, सुवर्ण शेती असा तो संदर्भ आहे। आणि म्हणून साहेबांनी त्या पुस्तकाचं नाव सोनियाची शेती असं द्यायला पाहिजे होतं। येत्या कालावधीमध्ये पिसोरे साहेब फेसबुक लाईव्ह, युट्यूब लाईव्ह आणि सोशल मीडियावर आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचं प्रस्तुत विवेचन त्या ठिकाणी करणार आहेत। एक भरभक्कम साथ आदरणीय सोनालीताई यांनी बाबासाहेबांना दिली। खरं म्हणजे पत्नी आपल्या स्वतः आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं योगदान त्या देत असतात आणि स्वतः कधी प्रसिद्धीची किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नसतात। असं एक खऱ्या अर्थाने नातं, एक अलौकिक नातं असं म्हणूया आपण, पती पत्नीचं असतं। आणि मग अशी पत्नी अर्ध्यावर सोडून गेल्यानंतर माणसाचं म्हणजे दुःख तर होतच, परंतु त्याची हानी देखील फार मोठी होत असते। तेव्हा बाबासाहेबांना निश्चितच आदरणीय सोनालीताई यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाली आहे। साहेबांनी कांद्याची सुवर्ण शेती ह्या संदर्भातलं जे पुस्तक आहे या ठिकाणी लिहिलंय, वास्तविक पाहता आपल्या भागामध्ये
हा जो परिसर आहे म्हणजे दौलतगाव परिसर असेल, लोणीचा परिसर असेल किंवा धामणगावचा परिसर असेल, प्रामुख्याने कांदा पीक घेणारा हा परिसर आहे. पिसोरे साहेबांनी सुद्धा माग इथं त्यांच्या या शेतीमध्ये कांद्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात इथं घेतलं आणि कांद्याची निर्यात सुद्धा इथून रविदादांनी आणि त्यांनी इथून चालू केली होती. अशा पद्धतीचं कुठलंही समाज उपयोगी काम असेल ते काम आतापर्यंत त्यांच्या जे याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या हातून ह्या शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन होते त्याच्यामध्ये त्यांच्याकडून अजून मोठ्या प्रमाणात व्हावं आणि इथून पुढे त्यांच्या हातून जे काही समाजकार्य ते आतापर्यंत करत आले त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि असं जे पुस्तक त्यांनी याच्यावर कांद्यावर लिहिलंय तर इतरही याच्या बाबतीत त्यांचा अभ्यास घडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच मार्गदर्शन करावं. पेटेवाले पुढे त्यांना विनंती, आपण पेट्या बांधण्यासाठी पुढे यायचंय. आणि अशा या सुंदर वाढदिवस सोहळ्याच्या प्रसंगी सन्मान्य हरिभक्त परायण श्यामसुंदरपुरी महाराज आणि आदरणीय आमच्या परिवाराचे मार्गदर्शक परमपूज्य मंदार पवार रामदासी महाराज हे या 65 दिव्यांच्या ओवाळण्याच्या वेळी सुंदर श्रीरामरक्षा या ठिकाणी प्रकट करीत आहेत. भुजकौशिकऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्योपछंद सीताशक्ति श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्रवित्यर्थे श्रीरामरक्षास्तोत्र जपे विनियोग अथ ध्यानम पदश्यामं रामं राजीवलोचनं जानकी. या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आणि थोडस काही मिळवून घेण्यासाठी. कोणत्याही पक्षाचा, मग तो भाजपाचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, आता इथं तर सगळेच पक्ष एका जागेवरती आले आणि आज आपल्याला पक्षीय किंवा वादातीत विषयावरती बोलायचं नाही. आदरणीय पिसोरे साहेबांच्या वरती आणि पिसोरे साहेबांचा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर निश्चितच त्यांच्या अर्धांगिनी किरणच्या आई यांची आठवण 100% येणार. कारण मी सुद्धा दिवस उघडल्याच्या नंतर सकाळचा त्यांचा जो दिनक्रम होता आणि त्याचं ते जे गायन करायच्या, पठण करायच्या दिवस उगायच्या अगोदरच ते माझ्या आयुष्यामध्ये मी बऱ्याच वेळा अनुभवलो. आता पहिले एवढी इमानी राहिले असं मला वाटतं. या काही लोकांनी केलेली कामं अजूनही उखडलेली नाही, तो अजून जशीच्या तशी आहे. पण आता रस्ता केल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर त्याला खड्डे पडतात किंवा केलेल्या रस्त्याला किती दिवसाच्या नंतर खड्डे पडावे हा निकष काय राहिला नाही. म्हणून आता केंद्र सरकार, राज्य सरकार कोणाचाही असो, आमदार कोणी असो, खासदार, पाठीला त्याला डोळे नसतात हो आमदारांना. मागेच काही लोक आणि कोणाचं किती मोठं करायचं नाव हे त्याच्या कार्यकर्त्यावरती अवलंबून असतं. निश्चितपणे 3 टर्म आमदार म्हणून भीमरावजी धोंडे साहेब राहिले त्यावेळेस निश्चितपणे मला वाटतं ते निकष आणि नियम बाबासाहेब पिसोरे आणि इतरांनी 100% पाळलेले होते हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते. एक कॉलेजचा तरुण ज्यांना कॉलेजमधून सुटल्याच भीमराव धोंडे साहेबांनी निवडणूक लढवली, अगदी ग्रामपंचायत सुद्धा नाही. धोंड्याचा घोडा वड्याला नेऊन सोडा असं पहिल्यांदा लोक असं म्हणली, असं मला म्हणतात लहानपणी. धोंड्याचा घोडा वड्याला नेऊन सोडला वड्याला, पण धोंड्याचा ट्रॅक्टर मात्र पुढे आला आणि अपक्ष आला. मी कमाल मानतो त्यांची. आज नाही, आज ते मोठे झाले असतील असो, कारण ते 4 टर्म आमदार आहे. 1 टर्म सुद्धा मिळवणं खूप अवघड असतं.
मिळालेल्या टर्म टिकवणं सुद्धा अवघड असतं. पुढं सातत्य त्याचं 9 राजकारणातल्या गमती असतात. मी धोंडे साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवतो. मी 2दा त्यांना पराभूत केला. माझ्या वडिलांनी नानांना पुढं करून, माझे वडील त्याच्यामध्ये होतेच. क्रांती चौधरीच्या मागे सुद्धा माझाच फादर होता. दरेकर नाना तुमच्या बरोबर होते, पण क्रांती चौधरीचा जय असं म्हणणारा माझाच बाप होता. आणि माझ्या बापाला तिकीट घेऊन आलेलं, मला नको, मला नाही जमायचं, ती या पोरीला देऊन टाका असं म्हणणारा सुद्धा माझाच बाप होता. बर का, आम्हाला तिकीट नको, मला नकोय भाऊ, मला नाही जमायचं. आणि पुढे स्टेजवरती लोक भाषण करताना माझा बाप मागे पिढ्या कुठे बसला किंवा नंतर 4 मिनार वरती आलो. ऐका, 4 मिनार पण चालायचे, पुढे स्टँडर्ड होऊन व्हील्स पर्यंत आले. ब्रिस्टॉल वरून व्हील्स पर्यंत. हा, जे आलं ते सांगितलं. आणि माझ्या बापाचं काय काय होतं ते सगळंच माहिती आहे. ते सांगायला अडचण नाही, पण हे त्याच्यामध्ये नसायचे. पिसोरे साहेब त्याच्यामध्ये नसायचे. आणि पिसोरे साहेबांनी अजून शतदा प्रेम करावे म्हणतो मी. 100 वर्ष खरोखर पिसोरे साहेब तुम्ही जगाव. या समाजाला गरज आहे, तुमची गरज आहे. हे फक्त सुवर्ण शेतीपुरती नाही, कांद्यापुरती नाही. तुम्ही इथं द्राक्षाची शेती केली, तुम्ही डाळिंबाची शेती सुद्धा चांगली केली साहेबांनी. हे कोणी बोललं नाही म्हणून मी बोलतो. साहेबांनी शिरोई सुद्धा इथं आम्हाला तुम्हीच दाखवली. शिरोई कोणत्या जातीची शेळी आहे, कोणत्या राज्यातली आहे, आणि तिचा बोकड किती वजनाचा होऊ शकतो हे सुद्धा पिसोरे साहेब तुम्ही करून दाखवलो. चांगलीच केली पाहिजे. हे धोंडे साहेब ज्या विषयावरती बोलले, बाळू काकाही बोलले, मी अधिकच बोलणार नाही, परंतु धोंडे साहेबांनी मांडलेली मागणी बरोबर आहे की शेतीला जे साहित्य लागतं ना, अरे ड्रीपवरच सगळंच काही हटलं पाहिजे. ते कमीत कमी पैशात शेतकऱ्याला मिळालं नाही. 1 वार 2 वार 3 वार घरी अनेक शेतकरी घरी जातो. याला कुठंतरी आळा बसला पाहिजे ना. गल करून, सिंडिकेट करून, एकमेकाशी ठरवून शेतकऱ्याचे माल जर पाडीत असतील तर त्याला कायदा केला पाहिजे ना. सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांनी मी काय बोलावं, किती बोलावं या विषयावर खूप काही असं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रहो आणि माझे सर्वच आदरणीय, आता 2:15 वाजले, जेवणाची वेळ झाली नानासाहेब, आणि सगळेच आता चुळबुळ करायला लागले. मला खूप काही तुमच्याशी बोलायचं होतं. आणि त्याचं दुसरं कारण असं होतं की एकाच व्यासपीठावर राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळी काम करणारी मंडळी आज इथे उपस्थित होती. सर्वच माझे आदरणीय आहेत, सर्वांशी मी बरोबर राहिलो. एवढंच काय, धोंडे साहेब मी जरी क्लासमेट असलो तरी धोंडे साहेबांचे पिताश्री आनंदरावजी धोंडे यांच्या सुद्धा पैशासाठी आम्ही किती वेळेला पाया पडलो असते. ज्या वेळेला आम्ही इलेक्शन लढत होतो 1 रुपया नसताना. दादांचा तर विषय वेगळा होता, दादा आमच्या बरोबरच होते. अनेक असे विषय आहेत जे तुमच्या समोर मला मांडायचे होते. परंतु या गोष्टीला साक्ष आमचे विठ्ठलराव बनसोडे आहेत. अण्णांनी खूप अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या समोर केलं. सर्वच आदरणीय गुरुवर्य महाराज मंडळींनी मला मोठे तोंड भरून आशीर्वाद दिले. पण एक चेष्टेचा विषय माझ्या सहज लक्षात आला म्हणून जाता तो बी सांगून जातो. अण्णांनी दादाबद्दल 4 किस्से सांगितले, त्यात एक किस्सा मी अजून ऍड करतो. बऱ्याच जणाला सर्वांना आमची पद्धत अशी असायची की धोंडे साहेब 15 वर्ष 20 वर्ष त्यावेळेला 15 वर्ष आमदार होते. परंतु ठेकेदाराकडून 1 रुपयाची कधी अपेक्षा करत नव्हते. त्यांचं म्हणणं असं असायचं, बरोबर
काम आपल्या मतदारसंघातलं आहे, काम ओके झालं पाहिजे, कामात शेतकऱ्याची तक्रार आली नाही पाहिजे, गाववाल्याची तक्रार आली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं त्यावेळेचं वातावरण होतं 2000 सालापूर्वी. त्यानंतर काय आहे मला माहित नाही. एक किस्सा म्हणून सांगतो तुम्हाला. अण्णा विठ्ठलराव आहेत, त्याला साक्षी येतं. आम्हाला सगळ्यांना आम्ही असे काम वाटून घ्यायचो. फकीर साहेब आमचे एसी असायचे उस्मानाबादला, इथून इस्टिमेट तयार करून घ्यायचे आणि आपापल्या परिसरातलं आपापलं काम करायचं, चांगल्या पद्धतीने करायचं. दादांना एक दोठांचं काम दादांच्या वाटेवर आमच्या वाटणे असायचे आणि भीमराव धोंडे आमदार आहेत म्हणून रघुसेठ असा दादा हे भानगड नाही. आमच्या ठेकेदारीमध्ये राजकारण बिलकुल नाही. ज्यांनी त्यांनी आपल्या परिसराने धोंडे साहेब सगळ्यांचं स्वागत करायचे, सगळ्याची त्यांची दोस्ती. एक किस्सा सांगतो. दादांना दोठांचं काम मिळालं, सगळ्यांचे वर्क ऑर्डर आले, दादांची बी वर्क ऑर्डर आली. दादा जरा बोलायला सगळ्याच तालुक्यांना माहिती दादा बोलायला कसे होते. सगळ्यांच्या वर्क ऑर्डर आल्याच्या म्हणायला माझीच वर्क ऑर्डर कशी काय आली हो. आता दादाची वर्क ऑर्डर काय ताकद कोणाची रोज खायची. परेशान दादा त्या कामाची वर्क ऑर्डर आली. ठराव दादाला वर्क ऑर्डरच नाही ना. आणि एवढ्याने 4-6 दिवसांनी दादाजवळ दादाची एक पद्धत असायची मित्र, आयुष्यभर मी ती विसरणार नाही. अण्णांच्या आईला आम्ही अक्का म्हणतो. अक्काची एक पद्धत असायची की एवढा मोठा डब्बा असायचा, आम्ही उस्मानाबादला जाऊ, बीडला जाऊ, त्यात तो भरून दिलेला असायचा. आणि अण्णा जी महत्वाची वर्क ऑर्डर होती ती अक्काने टोपल्या खाली टाकून त्याच्यावर भाकरी घातलेल्या. इतकी महत्वाची वर्क ऑर्डर होती ती. वर्क ऑर्डर म्हणजे कामाचे आदेश. आणि दादाला ते मिळालेच नाही. तर दादा परेशान. आणि 8 दिवसांनी मात्र त्याला सारं तेल लागलेलं हे लागलेलं बघा म्हणजे पंचायत शिक्षणाचा बघा दोष म्हणले. अक्कालाही वाचता येते काय तिने म्हणजे टोपल्या खाली वर्क ऑर्डर टाकून दिली. म्हणजे असे काही किस्से होते. सांगायचा विषय असा की मला खूप काही बोलायचंय पण वेळ नाही आता. तेव्हा वंदनीय आदरणीय सर्वच व्यासपीठावर माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही आज जेवढं काही मला मोठेपणा द्यायला एवढा निश्चितच मी नाहीये. मोठ्या माणसाचं कामच असतं दुसऱ्याला मोठं म्हणण्याचं. मी नक्कीच नाहीये पण माझा निश्चित प्रयत्न असतो. आमचे एक मित्र माझे क्लासमेट ते तुमचं काम आहे तुम्ही म्हणारच ना. त्याला दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी आपण अगोदर मोठं असावं लागतं. अण्णा दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतः मोठं असावं लागतं. आज प्रवृत्ती लोकांना चांगलं म्हणण्याची मोठं म्हणण्याची समाजामध्ये राहिलेली नाही. असं आहे. तर खूप लोकांना बोलायचं होतं, बापूसाहेबांना बोलायचं होतं, बापूसाहेबांचा सुद्धा नंबर लागला नाही. किंवा अनेक माझे मित्र आलेले आहेत त्यांनाच तो बोलायचं होतं. पण असो जरी सर्वांना बोलण्याची संधी नाही मिळाली तरी 2-2:30 वाजत आल्या, भुकेचा टाइम झाला. पण जाता जाता एक निश्चित मी सांगेन की आता माझ्यावर संसाराचा कुठलाही बोजा राहिलेला नाही. मी माझ्या मुलांबाळांसाठी जेवढं काही करता आलं तेवढं पूर्ण केलं. 7-12 बोजा कोरा झालेला. 1 रुपयाचं ऋण नाही, उलट खिशात 5 रुपयाचे चिल्लर खुळखुळ करते असा. तर मित्र विषय असा होता की मला खरं म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन करायचं होतं. आणि मी आमच्या भाऊंना असं म्हणालो की भाऊ मी पुस्तक तर लिहून झाले. बापूसाहेब भोसले आमचे भाऊ जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत कृषक समाजाचे, त्यात आम्ही काम करतो. बापू मी त्यांना विचारलं की बापूसाहेब माझं पुस्तक लिहून झाले त्याला काय नाव देऊ. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं म्हणे कांद्याची सुवर्णशेती हा शब्द टाका. आणि 1 मिनिटाच्या क्षणात सांगितलं बापूसाहेब बरोबर. आणि मी त्यांचा शब्द पाळला आणि ती कांद्याची सुवर्णशेती असा हा पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला, प्रयास केला. पुस्तक लिहून झाल्यानंतर पूर्ण वाचलं आणि माझ्या परत लक्षात आलं की काही मुद्दे राहिले याच्यातून. मी पुस्तक घेऊन सर्वप्रथम आमचे आदरणीय गुरुवर आणि सर्वस्व स्वामीजीकडे ते पुस्तक घेऊन गेलो. स्वामीजीने नुसतं पुस्तकाचे 2-3 पानं असे तसे केले आणि मला म्हणाले की अण्णा याच्यात बरंच काही लिहायचं राहिलं. नक्कीच राहिलं असेल. अहो म्हणलं स्वामीजी तुम्ही पुस्तक वाचलं नाही, काहीच नाही.
आणि तुम्ही असं कसं म्हणता? माझ्या कसं काय हृदयात बोलले तुम्ही? माझे बोलले तरी तर खूप मुद्दे राहून गेले. निश्चितपणे दुसरी आवृत्ती आपण काढू आणि दुसऱ्या आवृत्तीत आपण ते तरी सुद्धा बहुतांशी शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये म्हणजे बार देण्यापासून तर फटके पाडण्यापासून इतक्या बारीक भाषेत शेतकऱ्याला समजावं असं लिहिलंय. शास्त्रीय भाषा वापरलेली त्याच्यात नाही जे आपल्या डोक्यावरून जाती असा एकही शब्द त्यात वापरलेला नाही. इतकं शेतकऱ्याच्या उपयोगी असं. आता कांदा हा विषय सगळेच कांदा करतात, परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने कांदा केला पाहिजे. एखादा शेतकरी असेल, समजा आमचा अशोकराव काजळे सारखा एखादा शेतकरी असेल, तो 20 टन कांदा काढत असेल, पण माझं मत असं आहे का त्या 20 टन कांद्यामध्ये तुम्ही 1 नंबरचा कांदा किती काढला हे महत्वाचं. पुष्कळ शेतकरी एकरी 15 टन कांदा काढतात, त्यात 5 टन कांदा चिंगळी फाकडी ढेंगळा असतो आणि 10 टन कांदा 1 नंबरचा असतो. त्या चिंगळी फाकडी ढेंगळ्याला अतिशय कमी बाजार मिळतो आणि मग असं 15 टन कांदा काढून काय फायद्याचा? माझं मत आहे, माझं मत असं आहे, माझा अनुभव असा आहे. मी अनेक देशामध्ये गेलो आणि अनेक देशामध्ये कांदा उत्पादक देशामध्ये जाऊन आलो बाळासाहेब मी, आणि तिथलं पाहिलं की जगाचा जर विचार केला तर भारताची सरासरी 6.5 टन आहे. एका एकरामध्ये 6.5 टन धोडेसाहेब कांदा निघतो भारतामध्ये. तोच कांदा ब्राझीलमध्ये गेले तर 49 टन निघतो. चायनामध्ये गेले 26 टन निघतो. पाकिस्तान सारख्या देशामध्ये कुठली सुविधा नाही, त्यांना कसा देश आपण सांगायची गरज नाही, ते सुद्धा 15 टन काढतात. आणि जगाच्या पाठीवर मी 5 मिनिटं घेतो, खूप इच्छा आहे माझी बोलण्याची म्हणून घेतो, थोडी 5 मिनिटं कळका नाही ते म्हणजे थोडा आता उशीर झालाय ना. तर आपल्या देशाची सरासरी 6.5 टन आहे फक्त. काय एवढं आपण मागे? मी जेव्हा जगाच्या अनेक देशामध्ये गेलो, कांदा उत्पादक देशामध्ये गेलो, त्या देशामध्ये वातावरण नाही, इतकी थंडी, माती कशा प्रकारची. आणि आपल्या देशामध्ये आपल्याकडे म्हणतात बघा, माझी माती माझी जमीन अशी आहे राजे की माणूस पेरला तरी उगल असं म्हणतात. याचा अर्थ असा की त्या जमिनीमध्ये जे काही निसर्गाने दिलेले घटक आहेत ते पूर्ण आहेत देशातल्या जमिनीचे आणि त्याच महाराष्ट्राच्या जमिनीचे. म्हणून महाराष्ट्र हा एक कांदा उत्पादक राज्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु मला राजकारणावर बोलायचं नाही. आता इथं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांनी त्या संपाबद्दल किंवा कांद्याच्या निर्यात बंदीबद्दल वगैरे विषय काढला. तर मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो, निर्यात बंदी उठवली एवढंच आपल्याला माहिती आहे. निर्यात बंदी उठवली, निश्चित उठवली, पण निर्यात बंदीच्या पाठीमागे केंद्राची दुसरी एक खुटी अशी आहे की त्याला एमईपी म्हणतात, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस. या अजून केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस म्हणजे कमीत कमी निर्यात शुल्क उठवलेलं नाही. आम्ही कांदा निर्यात करतो, माझा मुलगा मोठा मुलगा कांदा निर्यात करतो, त्याच्यामुळे आम्हाला देशातल्या जगात 200 देश तर ज्या देशात कांदा गेला त्या देशातल्या व्यापाऱ्यांनी त्यांची अडचण आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणे कांद्याचे रेट कमी असताना तुमच्याकडे करार होतो आणि कांद्याची रेट वर गेली का तुमचं सरकार निर्यात बंदी तरी लावत नाही तर एमईपी येतं $400-500 ठेवतं. मग आम्ही पुढे जे लोकांना शब्द दिला आहे आम्ही खूप अडचणीत येतो. इतर देशात असं घडत नाही. मग आपल्या देशात असं का घडतं तर याचं एकमेव कारण असं आहे, कृपया त्याचं कोणी वाईट मानून घेऊ नये. माझं एकमेव असं कारण आहे याचं की सरकार जेव्हा असं करतं तेव्हा शहरी लोकांना खुश ठेवण्यासाठी हे सगळं वापरलं जातं. मग अशा वेळेला त्या शहरात राहणाऱ्या लोकांना किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना स्वस्तात मिळावं म्हणून हे सगळे प्रयोग केले जातात. पण या वेळेला शेतकऱ्याचा कोणी तिथे विचार केला जात नाही. मित्र राजकारणामध्ये, आमदारामध्ये, खासदारामध्ये सगळी शेतकऱ्याची मुलं असतात. 5-10% जर सोडले तर टोटली शेतकऱ्याची मुलं असतात, पण त्यांचे सुद्धा हात बांधले जातात. त्यांना सगळं माहित असतं. आता धोंडे साहेब बोलले, बाळासाहेब बोलले आणि अण्णांनी तर फार डिटेल काही सांगितलं, परंतु ह्या मंडळींची इच्छा असून सुद्धा यांना काम करता येत नाही अशी या शेतीची परिस्थिती आहे. आणि शेती परवडत नाही हे मानणाऱ्यापैकी मी नाही. शेतीतून आपल्याला निश्चित सोनं तयार करता येतं, परंतु आपण शेती करीत असताना पारंपरिक पद्धतीने आजही शेती करतो. आजही आपण ऐकत नाही. प्रत्येक घरात तरुण पोरं आहेत, त्यांचं तुम्ही ऐका. आज जगाच्या पाठीवर सगळी आधुनिक पद्धतीने शेती चालते. आज शेतीची बरबाद केली ती फक्त मजुरी आधी शेतीची बरबादी झाली. आज मजुरीचा रेट काय बघा, नाही परवडत. म्हणून कांदा एक पीक असं आहे
ज्वारी करा, बाजरी करा, काही मिळत नाही हो. पण कांदा एक पीक असं आहे की ते शेतकऱ्याला निश्चित 2 पैसे देऊन जाणार आहे. 2018 साली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2 रुपये किलो कांदा होता. आपण जर नोव्हेंबर 2018 साली कांदा केला असेल तर आपल्या लक्षात व्यापारी सांगायचे बाबा हे जुना कांदा आणूच नको, नाही तर 100 रुपयाला कोणी घ्यायचे, म्हणजे 50 किलोचे म्हणजे 2 रुपयाने कांदा विकायचा. 2019 साली मी माझ्या पुस्तकात मला सोलापूर एका मित्राने ती पट्टी पाठवली, मी जशी तशी त्यात छापलेली आहे. 200 रुपये किलो कांदा विकला 2019 ला 200 रुपये किलो कांदा विकला. 6 महिने आहेत त्याच्या शेतकऱ्याच्या, पण 200 रुपये किलो कांदा विकला. 2020 साली म्हणजे जे काल संपलंय, 2020 साली सुद्धा 70-80 रुपये किलोवर कांदा गेला. अहो अण्णा, आमच्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घरच बांधले. हे फक्त कांद्यामुळेच होऊ शकतं, हे ऊसामुळे होऊ शकत नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही पिकामुळे होऊ शकत नाही. त्यामुळं माझं या योगायोगाने सांगण्याची माझी तुम्हाला अशी विनंती आहे की कांद्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. 2 रुपये किलो कांदा जरी गेला तर फेकून द्यायचा आणि परत कांदा लावला पाहिजे. 2-3 पिकानंतर एक पीस असं येत आहे की 100% त्या शेतकऱ्याला 2 पैसे देऊन जातात. 100-150 रुपये किलो. मी बी आहे ती बी इतकं खराब आहे. आपल्या देशामध्ये जर देशाचा विचार केला, कांदा हा इंटरनॅशनल क्रॉप आहे. ती काही ज्वारी बाजरी नाही. कांदा हा जगाच्या पाठीवर सगळीकडे खाल्ला जातो. उत्पादित करणारे 12-13 देश आहेत फक्त. पण असा एकही देश नाही महाराज की जिथं कांदा खाल्ला जात नाही. प्रत्येक देशामध्ये कांदा खाल्ला जातो आणि प्रत्येक देशामध्ये भारतीय कांद्यालाच मागणी आहे. प्रत्येक, कारण आपला कांद्याची चव, अनेक वेळेला बाहेरून कांदा आयात केला, पुण्यापर्यंत आला, तो नगरला सुद्धा आला होता, ज्याला वास नाही, रंग नाही, रूप नाही, चव नाही, त्याला तो कांदा आपल्या लोकांना पसंत नाही. साईज एवढी मोठी 600 ग्रामची 500 ग्रामची. आजकाल विभक्त कुटुंब आहे, घरात 2 किंवा 3 माणसं येतात, त्याला एक कांदा कापला का त्याचा दिवस जातोय. एवढा मोठा कांदा कापायचा, त्याला फ्रीज मध्ये ठेवायचा, कोणती कुटाणी करणार आहे? तो कांदा चालत नाही आपल्याला. हाच कांदा चालतो ज्या कांद्याचं वजन साधारण 100 ग्राम आहे. म्हणजे 1 किलो मध्ये कुठलीही महिला बाजारात गेली तर ती कांदे निवडून घेताना 8-10 कांदे 1 किलोत बसते अशी. ते काय अर्धा किलोचा कांदा घेत नाही. म्हणून आपल्याकडे अशा प्रकारचा कांदा उत्पादित करणं अतिशय सोपं आहे आणि त्याला हा निसर्ग देतो, साथ देतो. एक मुद्दा असा आता निघाला होता, आला होता की यावर्षी मला वाटतं धोंडे साहेबच म्हणाले की 2-3 वेळेला लोकांनी बी टाकलं आणि ते खराब झालं. 2-3 वेळेला बी टाकलं आणि ते खराब झालं. अण्णा, विदर्भामध्ये तुरीवर सुद्धा मररोग आला साहेब यावर्षी. तुरीवर कुठं मररोग येतो का? आम्ही डाळिंबावर वगैरे मररोग पाहिला, डाळिंबावर तुरीवर कुठं मररोग येतो का? तुरीवर सुद्धा विदर्भामध्ये, वाशिम वगैरे परिसरामध्ये मररोग आला. आणि आपल्या शेतकऱ्यांनी 2-3 वेळेला कांद्याचं रोप टाकलं आणि कांद्याचं रोप ते जळून गेलं. कांदे लावले, कांदे जळून गेले. आता बोट लावले, ते बी पांगळे झाले. याचं कारण काय? मी सुपेकर साहेबांशी बोललो. सुपेकर साहेबांना मी म्हणालो हा विषय, आपले तालुक्याचे कृषी अधिकारी आदरणीय सुपेकर साहेब इथे हजर आहेत, त्यांना मी म्हणालो या विषयावर. त्याचं काय कारण झालं आम्हा शेतकऱ्याला ते समजलं पाहिजे. मी आकाशावरून सांगण्याचा प्रयत्न केला, मी अॅग्रोवरला ते लिहिलं. लोकांचं असं म्हणणं होतं की कांद्यावर चर्चा करायची म्हणजे कमीत कमी 2 तास बडबड करावं लागते. म्हणजे कांद्याच्या बियाणापासून तर कांदा चाळीत घालण्यापर्यंत 2 तास बडबड करावं लागते. तेव्हा ते शेतकऱ्याच्या सगळ्या प्रश्नाचं निरसन होतं. तर जे सुज्ञ लोक असतात ते म्हणतात तुम्ही फार चांगलं बोलले, व्यवस्थित बोलले, मार्गदर्शन केलं, पण आमचं सगळं काही ध्यानात राहिलं नाहीये. हे कुठेतरी लेखी स्वरूपात असलं पाहिजे, म्हणजे आम्हाला वाचता येईल. ते घरात पोर वाचता येत, आम्हाला जरी नाही वाचता आलं तर. पण मित्र, सांगायला विशेष असं की तुम्हाला विशेष सांगू शकतो, मी सांगू इच्छितो की पुस्तक लिहिणं खूप जड काम की ठीक आहे, औषधाच्या कंपन्या आहेत, त्याला सर्टिफिकेशन आहे, परंतु बियाण्यामध्ये आमचं पिढ्यानं आलं बियाणं मृत फुलगा. आता त्याचं काय झालं, याला मला उत्पन्न मिळालं त्याला मिळालं नाही असं देखील अनेक वेळेला कळतं. कारण माझं पीक निघल्यानंतर समोरचा माणूस लावतो आणि त्यावेळेस काहीतरी एखादं नैसर्गिक संकट, असे अनेक वेळेला असे प्रकार घडत असतात. आता आमच्या नगरच्या बाजूला असणाऱ्या कापूरवाडी असं, नागरगाव असं, तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही, पण त्यांचं 4-5 एकरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो, त्यांनी धोंडे साहेब 2-3 कोटी रुपये वर्षाचं उत्पन्न घेतलं.
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते कांद्याच्या बाबतीमध्ये त्या लोकांचा म्हणजे हातोटी त्यांना आली आहे आणि त्यांच्या जमिनीमध्ये कुठलं बी हे वापरायचं त्यांना ते एकदम मॅच झालेले म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपल्या जमिनीमध्ये एखादं बी ते रुजत नाही आणि रुजलं नाही की ते फार काही त्याला पीक मिळेल अशी काही परिस्थिती नसते आणि म्हणून योग्यरित्या योग्य आपल्याला मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. आता आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल करणे त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून नवीन पिढीला त्यांनी एक विचार देण्याचा प्रयत्न आज या वाढदिवसाच्या निमित्तानं 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी केलेला आहे आणि निश्चित त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला नवीन पिढीला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी पिसोरे कुटुंबाच्या पुढाकारातून आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा कार्यक्रम निश्चित तरुण पिढी करता एकदम महत्वाचा कार्यक्रम आहे आणि पुस्तक जे काही आपण केलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य आमचा शेतकरी बांधव असेल शेतकरी पाहिलं तर आपण आता सध्या महाराष्ट्रातच नाही तर आज दिल्लीच्या परिसरामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून हा शेतकरी तिथं भांडतोय तिथं बसलेला आहे आणि खरं तर त्यांच्या बाबतीमध्ये देखील खरं तर पुढच्या काळामध्ये काही निर्णय होणं अपेक्षित आहे. निश्चित त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्राचा देखील शेतकरी त्याच्यामध्ये त्यांना पाठिंबा देतोय. पुढच्या काळामध्ये तो लवकर त्याचा निर्णय होईल त्याच्यावर देखील काही चांगल्या प्रकारचे बदल कारण तसं महाराष्ट्रामध्ये ते काही नियम फार काय तो कायदा त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नसल्यामुळे त्याच्यामध्ये काही फार आपल्याकडे अजून काही त्याच्यामध्ये हालचाली नाही पण त्या राज्यांमध्ये त्याचे फार दुष्परिणाम त्या भागामध्ये होत असल्यामुळं त्या शेतकऱ्यांनी तिथं तीव्र प्रकारचा विरोध केला आहे. पण निश्चितच आपला महाराष्ट्र राज्य पुढच्या काळामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय हे अत्यंत मोलाचं योगदान सन्मान्य बाबासाहेबजी पिसोरे पाटील यांनी आज आपल्या तरुण पिढीला पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा पुढच्या काळामध्ये चांगला बदल झाल्याशिवाय राहणार नाही हीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि ज्या पुस्तकाच्या निमित्तानं सन्मान्य पिसोरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या अहमदनगरच्या शहरवासियांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना दीर्घ आणि निरोगी असं आयुष्य लाभो हीच मी या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना